त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा घटक आपल्या स्वराज्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवत असताना जनसामान्यांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचं महत् कार्य पुण्यश्लोक मातोश्रींनी केलं. त्याच कार्यापैकी एक महत्त्वाचं, प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक मंदिराला, प्रत्येक गावाला पाणी पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातनं मनुष्याबरोबर प्राण्यांनाही पाण्याची सेवा यासाठी त्यांनी जलक्रांती केली आणि तो जलक्रांतीचा संदेश आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पुण्यश्लोक मातोश्रींच्या 300व्या जयंती शताब्दी महोत्सवानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रावर पुण्यश्लोक मातोश्रींचे जन्मस्थळ मोदी महेश्वर आणि त्र्यंबकेश्वर महेश्वर अशी जलयात्रा काढून पाण्याचं महत्त्व मातोश्रींना त्यांच्या काळात जाणवलं. हे महत्त्व त्यांच्या कार्याचा वसा हा संपूर्ण जगाला कळावा म्हणून जलयात्रा सुरू झालेली आहे. त्याचं भव्य स्वागत आज धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या प्रमुख नियोजनाखाली आणि जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार यांच्या नियोजनात आज धुळे शहरात महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि मल्हार समितीच्या माध्यमातून प्रचंड असं जल्लोषात हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले.